हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। कृष्ण परमात्मो या अक्षर ब्रह्मयोगांतो अर्जुनालक सांगता अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. कोण सर्व इंद्रियार्था विषयादुकुनो मन निग्रह कोर्नो केवल परमात्माकची निरंतर स्मरण करतकी तक्का मात्र अंत्यकालांतांब स्मरणेक मेळटा तसल योगिंक मात्र तस्याहम सुलभ पार्थ म्हळ्यार केदनाय परमात्माल निरंतर स्मरण कोण करता तसल जनाक मात्र अंत्यकालांतू परमात्माल स्मरण मेळटा म्हणजे तेंच मध्वाचार्यान सांगिले संततम चिंतयम तेन अंत्यकाले विशेषतः केदनाय परमात्मा नित्य निरंतर स्मरण करून आशिल जनाकय कडे घाला रे कृष्णा रामा म्हण काजल रे तेची परमात्माले अनुग्रह जावक जाता. परमात्माल निर्णय नानशी कसले या जगत्यांतू जायना खंचे जीवाले विषयांतूय परमात्माले निर्णय अंतिम जावनस आमेಲೆ कसले हांग जायना हे पुरे विषय पुरे जना गोत्तस ये अनुभवाक येत आमकां जलरी अंत्यकलांतू स्मरण मेळची जलरी उत्तम गती प्राप्त जात म्हणणं ती उत्तम गती म्हळ्यार कसले म्हूण सांगून कृष्ण आतां सांगता पळय मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. म्हळ्यार माम उपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम म्हणलें नित्य मुक्त स्थान म्हणटात खंयते ते परमात्माले वैकुंठ तेची तसल एक स्थान पाविलो ज्ञानी या दुःखालयम दुःखान भरलेले तसले अशाश्वत जावन आशिल्ले तसले जनन मरण रूपी संसाराक वापस पुनर्जन्म घेवन येना मात्र न्ही तक्का हें पुरय अनित्य जावन आशिल्ले लोकाचे जेवो आतां अनित्य जावन आशिल्ले लोक कसले म्हळ्यार ब्रह्मलोक दुखून वरलेले पुरय लोक वैकुंठ एक सोण वरलेले 14 लोक म्हणटा पळय हे परी अनित्य लोकाची हे अनित्य लोकाक येवका जालेले कारण जेवो हांग वापस येवका आशिल्ले पुनर्जन्मा येवका आशिल्ले कारण ताका आसना कित्याक म्हळ्यार तो मुक्त स्थाना वचून पावलो परमात्माल स्मरण करून करून नित्य मुक्त स्थान थंय चमकलेले जना मात्र रिटर्न टिकेट ना वरलेले खंयचे लोकांत चमकल्या रे रिटर्न टिकेट आसा म्हळ्यार थंय खर्चूच्या वेल्लो दुड्डू सरली नंतर आमी गांवांक कशी येता की तशी आमगेले पुण्या फल सरली नंतर आमी वापस हांगा येवूंक जाता. तशी विष्णू लोक पावलो म्हूण म्हणलें न्हय ते विष्णू लोक म्हळ्यार वैकुंठ म्हूण कळ्ळें. वैकुंठाचें एक वैशिश्ट्य कसलें म्हूण सांगून अर्जुनाक परमात्मा सांगता पळय म्हळ्यार अर्जुना म्हाका पावका मिगले लोका येवका म्हूण म्हणलेले अपेक्षा कसले येवका म्हूण म्हणल्यार मिगेल लोकाक चमकलेले जन कोणीय वापस हांगा येवच्या ना न्हय जाल्यार आमगेले तसले सामान्य जनांक कसले लागता यो आमी हांगा येवचें ना हांवें तसल्या रे म्हणून हांगा येवचें ना हांव तसल्या रे थंय वैकुंठांत देवालय रूप मेळटा खंय पितांबर न्हेसुका खंय चतुर्भुजधारी जावन शंख चक्र गदा पद्म धोरना सुका खंय अयो सगळो दीस तशी भोंवच्यो आमी बई सुका म्हणना ते चारय भुज घेवन कशें न्हिदोचें असल पुराय अज्ञानींक तें येवचें आलोचन
वैकुंठ म्हळ्यार कसं न्ही ते कसं सकड आसता सगळो दीस परमात्मा आमकां हांगा देवस्थाना अर्द घंटो उत्सव पळोवन बसल्यार केन्ना घरा वच्चें म्हणून न्ही जायना मागीर ते सगळो दीस ते परमात्मा लेद्रक बसचें म्हण म्हळ्यार चिंतन येवचें म्हण म्हळ्यार असल जनांक मात्र कितलीं जाणां देवस्थाना बसून उत्सव पळयतना अयो इतले बग्गी वेळ जावन गेले म्हण म्हळ्यार मना येता कितलीं जनांक उलटा एक आलोचन येता कित्याक म्हण म्हळ्यार हांगा पळय एक ज्ञानी जन सांगताची जन एक डुकरा पळय ताका गलीज म्हळ्यार इश्ट वैव्या तशी त्या डुकराक पुರಂದರದಾಸಲ್ಲಿ ಪದ್ಯ ಹಂದಿಗೆ ಗಂಧವ್ಯಾಕೋ अंधगे कन्नड म्हळ्यार हंदिगे गंधव्याको कोणकी एक डुकरा पळयली की त्या गलीचे लोळतर आशिल्ले डुकरा पळोवन ताका बेजार जालो यो हें अमेध्यान तो हें वासाणीन तूं हें गलीजेन तूं लोळता न्हू हें डुकर कसो जन्म हाज्यो म्हणाल कई ताका तांडून व्हरून लाय करून न्हाणोवन लायक परमळी साबून घालून न्हाणयली मात्र न्ही ताका लांगा सगळी घांद सारोवन सोडली वासाण वच्चे खातीर आनी म्हणाल पळय तुका लांगा घांद सारयला वापस त्या गलीचे वच्ची न्ही तुवें तशें जावन चंद करून पळय बुदोवन जावन हें परमळी आंग घेवन भावा म्हण म्हणलें की ते डुक्कर ताण सोड तेका वचका जाल्यार वापस वचून ते अमेध्यान तूं लोळ्ळें म्हूण तशी डुकराक गलीज म्हळ्यार इश्ट ताका पूट जागो म्हळ्यार नज तशीच आमी हें दुख्खमय जावन आशिल्लें अशाश्वत जावन आशिल्लें हें लोकांत आसचें आमकां कितलें संतोश पळय हांगा दुखून सोण वच्चें म्हळ्यार कितली भंय जाता कितले बेजार जाता कोणें आमकां येवन सांगचें आज वाडी कार घेवन घरा येद्रा हाण राबयला मात्र कोणें जेव सांगली म्हणलें लेक्या पळ रे तूं कान्य गडी ना मरण येत म्हूण म्हणलें म्हणजे कसलो दुख्ख जाता अयो त्या वाडीकारार आनी बैसनी घरा येद्रा राबला मात्र अन्य गडी ना मरण म्हणा जाल्यार तितले बगी बैसून कितले दूर वचत जाता वचा म्हूण लेखतलो तो हाडलेलो खातीर बैसूं नोको म्हूण सांगून कपडा राश हाडून कपटा लांबून भांगर नवे नवे घेवन दवरून घालका म्हूण लेखतनाची मरण येता म्हूण कळल्यार बायल मनशांक अयो इतले सकट गेला एका दीस एका वयर एक कापड न्हेसतीत ते पळय कोण न्हेसचें अन्य घडी असली चिंतन आमकां हांगाचे अज्ञानी जनाक तशी म्हणली म्हूण अन्य घडीन मरण म्हणली म्हूण अयो त्या वेळा फुडें रामकृष्णा म्हणया म्हूण आमी लेखनाची इत्याक म्हूण म्हळ्यार आमकां त्या ह्या जगत्य न्ही जावन अशाश्वत जावन आशिल्लें दुख्खमय जावन आशिल्लें ह्या जगत्य आमकां सूख म्हूण दिसता हांगा केन्नाय दुख्खची पळय केन्नाय चिंताच आमकां कसं कितलें आसल्यार तें आशिल्ले कडेन आमगेलें मन वचना तें ना हें ना अन्यक जावका दुसरेक जावका हें चिदी कडेन मन वच्चें कसल ना आमगे लागीं तें आमकां जावका तांगेलें आस आमगेलें ना तें गळसून घेवची कशी ताजी चिंता घेतली नंतर तें राखची कशी ताजी चिंता चिंतनातील जन हांगा कोणेय नांची थोड चिंतक आसलें म्हळ्यार मरण येता म्हूण कळल्यार ताजी चिंता जाल्यार ताजे खातीर दासान म्हळें यारिगे यारुंटो ಎರವಿನ ಸಂಸಾರ ನೀರ ಮೇಲಿನ ಗುಳ್ಳೆ ಸ್ಥಿರವಲ್ಲ ಹರಿಯೇ म्हणून कोण सांग कोणाकय कोणेय नाची आसतना बामणू बायल चेडूं मेग्गेल बायल म्हूण सांगून बामणाक आसक्त आसल्यार तांकां चंद करून पळोवका म्हणून बायलेक हो मेग्गेल बामणू हांकां चंद करून पळोवका तांणी आरोग्यार आसूंका म्हूण सांगून बायलेक अशी ही मेग्गेल चेडूं हांगा कितले जाता तितले मोग करून चंद करून चांग स्थितीर दवरका असल पुराय अशी न्ही जावन खंयचे वेळा देव कोणा आपयत म्हणून वतना फायचे दीस आलोचन करचे पयशे फुडें आजी आमी वचून न्हय जावन जाता कोण आसता ना बामणा बायल ना बायलेक बामूण ना चेडवांक अम्म ना अम्माक चेडूं ना असल पुराय जीवन नवें बरी एक दुख्खाचें जीवन कोणेय हांगा शाश्वत नाची कोणकी सुरवेक कोणकी मागीर कोणेय ओटू वच्चें म्हणून नंची ना तशीची नीरा मेलिನ गुಳ್ಳೆ ಸ್ಥಿರವಲ್ಲ हरिये म्हणून हांगा कोणाकय कोणेय नांची उदकांत तुका शिपल्या बुद्ध तर आसता ओटू बुद्ध जाता ओटू फेण येता ओटूची पुग्गू जाता उदकांत जाल्यार एक मुखार वचका जाल्यार भेत्ता एक ಸ್ವಲ್ಪ दूर वतर भेत्ता एक लागीं भेत्ता तशी स्थिर वेता न्ही तशीच जिवनांतूय एक कुटुंब आमी बायल बामूण चेडूं ओटू वचचें म्हूण लेख भितर कोण की तांतूं तुकून वचूनय जालें तशीच आमकां मरण केदन येता कोणाकय गोत ना जावका जाल्यार तेन्ना केन्नाय आत्तां येयलें म्हणून भितर अन्यक आत्तां येता म्हूण लेखुका जाल्यार अन्य कडेन अन्यक लायलें मरण जावन जालें जाल्यार आशिल्ले तितले काळ हांगा आमी सूख भोगूं का म्हूण म्हळें जातवें ना जन्मा येत लागून सूख म्हळ्यार कोणाकय ना
पळय चेडू पळया जन्म आयला त्या चेडू सुखारस म्हूण आमी लेखताची ताका हात पाय हालोवचे आसवे ना गट्टी बांदून घालतात ताका वय बे ताका जळार चाबले आमी पुणी करपी ताचे कसं ते किनाट मान रडत पाप ताका चाबील कडेन दुखता ताका करपुच्या कळना ताकाय करच्यो कता ते चेरडाक कळवे ताका जळार चाबले करच्यो कता आमी घंटगटल्यान करपिता ताका करपुचें जेतवे ना म्हूण आमकां ताका करपुया म्हूण दिसतवे ना ताजी चर्म भारी सूक्ष्म आसता तसल असहाय कथा मागीर यव्वानार आसतना कसं की आमी सुखार आसाची म्हूण म्हळ्यार लेख रक्ता जुम्मार आमी भोंवताची जाल्यार वृद्धाप्य पळया चिंतेचे विस्तारपट्टण मंतारपण म्हूण सांगून वृद्धाप्यांत आनी चिंता आनी असहायकता तसले अशाश्वत जावन आशिल्ले दुःखमय जावन आशिल्ले हे जगत्यांतू अपास जन्मा येवचे अपास मरण पावचे हें दुःख कोणा जावका ज्ञानी जनाक हें तशें जावन परमात्मा अर्जुनाले सांगता एक पंत मिगेल शाश्वत लोक आयलींच म्हूण जाल्यार मागीर तांकां कसलं दुख्ख ना अर्जुना वापस तांणी जन्मा येवचें ना जन्म आयल्या मान्न मरण जाल्यार पाप इश्टांक हें जत्वे पळया शुद्ध सात्विकांक हें साध्य जावच्या पुरो राजस जन्म जन्मांतराचें साधन करून पावच्या पुरोचें जाल्यार तामसांक पापिश्टांक हे विशयी नंची ना म्हूण येता तसले एक परमपद मोक्ष कोण पावतकी तांकां जनन मरण रुपी संवसाराक येवचेक ना तांकां आशी ना येवचें तशी पळय एक पंचभक्ष परमान्न वाडता म्हूण म्हणटाना एक कडेन आनी एक कडेन हांगा येचे पेज वाडता म्हळ्यार कोण खंय वता पंचभक्ष परमान्न खंय मेळटा थंय जेवच्या वताची पेजे जेवण कोणाकय नाका तशी पुराय जनाक कोणाक परमपद मेळ्ळें तांकां वापस हे जनन मरणाचे अशाश्वत जावन आशिल्ले दुःखमय जावन आशिल्ले लोक नाका हांगा आयले नंतर पळया सूख मेळटवें म्हूण लेखल्यार तें सूख म्हळेलें एक मायांबरगशी केवल ಸ್ವಲ್ಪ वेळ सूख दुःख मात्र पळया समुद्रशी तसले ताजे खातीर ताणें दुःखालयम अशाश्वत म्हळेलें हें दुःखालयची दुःखची चड हांगा अशाश्वत कोणाकय हांगा शाश्वत वेळ म्हणून ना सूखस जाल्यार दुःख पळय कशी म्हूण म्हळ्यार सूख आमकां कशी मेळटा एक ट्रेन वतर आसता पळय ताका थंय रेल्वे स्टेशनांत 5 निमिश 10 निमिश 5 निमिश 10 निमिश काल घंटो अर्द घंटो रब्बून मुखार वता ताजी प्रयाण करूंक वय बे त्या ट्रेनाचे त्या वच्च्या पस पळय वतर आसूचे त्या दुःख म्हूण लेखल्यार मदें मदें काल घंटो अर्द घंटो सकट रपता पळय त्या स्टेशन म्हणटा पळय त्या सूख मनशाल जिवनांतू तशीची 95% दुःखाची खंय 5% सूख मेळटा जाल्यार परमात्मा लोका चमकलेल जनाक हे अनित्य लोका येवच्या ना जाल्यार देखून ताका केन्नाय अधपतना येवचें म्हणून ना त्या दुःखालयांत येवचें म्हणून ना ह्या दुःखालयांतू एक न्हय एक दिसो कितले आमगेल्या श्रीमंती कसले किर्ती आसूं आमकां कितले गौरव मेळो जाल्यार आमकां पतन जेवचें आसची आस मरण जेवचें आसची आस कसलो श्रीमंत कसल कीर्ती कसल गौरव आशिल्ले जिवंत आसतना ताका प्रतीची सन्मान करतलीची प्रती स्टेजार बसयतलीची ताका बारी होगळसितलीची पुटगटल्यान तागेले विशय भाशण करतलीची जाल्यार तागेलें मरण जाल्लें म्हूण जाल्यार मागीर तो कोणाकय नाका 1 की 2 पंता ते एक कॉन्डोलेन्स मिटींग केल्लें न्ही सोडलें मागीर तागेलें उडगां समीत करनाची खंय की तसल कीर्ती मेळ्ळेली जेन्ना पाटाबुकार आसताची त्या बाई कशी जनरेशन टू जनरेशन त्या बाई विसरून ताका आली बायपट करची जाता तें तशी हे शाश्वत लोकाचे परमात्माक सोडून इतर देवतेंगेले उपासन केलेले जनाले गती कसले आतां म्हणलें परमात्माक उपासन केलेले जनाक परमात्माला शाश्वत लोक मेळटा आतां कृष्ण इतर देवतेंगेले उपासन केल्यार तांगेली गती कसली म्हूण सांगून सांगता पळय आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनोऽर्जुना मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते तो सांगता आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीन अर्जुन ब्रह्मलोक पर्यंत कितले ऊर्ध्व लोक आसा पळय तांतू चमकला रे पुनरावर्तीन अर्जुन वापस आमकां पुनरावृत्ती आसा म्हळ्यार जन्म आसा त्याची मामुपेत्य तु कौन्तेय हे कौन्तेया हे कुंतीपुत्रा मामुपेत्य म्हाका पावली म्हूण जाल्यार पुनर्जन्म न विद्यते ताका पुनर्जन्म ना हांगा आ ब्रह्म भुवना लोका म्हूण म्हणलें
आचार्य मध्व सांगताची बुईंचे मदे भागा आसूचे मेरू पर्वत म्हणस पळय ते ब्रह्मलोक कै हांगा लोकादिश्ट ब्रह्मलोक म्हळ्या ते म्हळ्यार बुईंचे वयर आसूचे ब्रह्मलोक म्हळ्या ते कंचे मेरू पर्वता तुदीरी जलारे ब्रह्मलोकू सत्यलोका तुक्कुनु सत्यलोक म्हणटाचे ब्रह्मलोकाक ते सत्यलोक अत्यंत वैर असल्यारे ताजे पंदाक त्यार लोक आसाचे या पुरे अनित्य अशाश्वत म्हणटाचे ह्या लोकाक खंयचे खंयचे जीव वता पळय तांकां वापस पुनर्जन्म आस तशी हांगा अंत्यकालांतू कोण म्हाका उडगास करतकी तांकां पुनरावृत्ती ना म्हणलें अंत्यकाल म्हळ्यार प्रयाणकाल म्हळ्यार मरणकाल तशीची त्या आत्म मरणकालांतू कसं की पुण्य केलेले आत्म भुव स्वह मह जनो तपो असल लोका पुरे वता मात्र न्ही मागीर वयरचे लोक सत्य ब्रह्मलोक हांगा तै चमकलेल्या जनाक तै तांकां पुनरावृत्ती असं म्हणलें तांतू भितरी भूर्भुव स्वह महाजन हें इतली लोकां चमकलेल्या जनाल साधन जैनी म्हणल्याक तांणी वापस भुंयचेर येवका ताजे वयरी तपोलोक आस आनी ब्रह्मलोक आस हांगा चमकलेल्या जनाक पुनर्जन्म ना म्हणटाची जाल्यार तै तपोलोक आनी ब्रह्मलोका चमकलेले जन पुनर्जन्म ना शिवाय तांणी तेदना वैकुंठा वचनाची तो तपोलोक आशिल्लो मागीर स्वल्प साधनेन ब्रह्मलोका वता ब्रह्मलोक आशिल्लो त्या ब्रह्माले शरिरा भितर आसून केन्ना त्या ब्रह्म शरीर सोडता पळय तेदन त्या ब्रह्माल शरिरारे आश्रय घेवन त्या ब्रह्म शरीर केदन परमात्माले वता पळय तेदन वता जाल्यार तपोलोकांत आशिल्ले जन सत्य तपोलोका आशिल्ले जनाक देवान लेखल्यार तांकां अंशरुपाचे जन्म म्हूण म्हणटाचे जाल्यार त्या ब्रह्मलोका पशी वयरी देवाल 3 लोक आसा श्वेतद्वीप अनंतासना वैकुंठ हे तिन्नी परमात्माले धाम म्हणटाचे थंय चमकलेले जना मात्र पुनः जनन ना म्हणटाचे जाल्यार मुक्तींतूय आत्ताय चमकलीत न्हय थंय चमकल कुळा मी देवूवे न्हय मुक्तींतूय जीव पुराय देवा पशी भिन्नची अस्वतंत्र थंय देवाले अधीनची जीव थंय परमात्मा एकलोची नित्यमुक्त म्हूण म्हणटाचे भक्तांकय थंय मुक्ती पशी चड परमात्माले एक प्रीती थंय मेळटा त्याची चड म्हूण जाता तांकां ते मुक्ती आनी भक्ती ह्या परमात्माले लेखील तशीच परमात्मा कशी लेखता तशी मुक्ती भक्तांक परमात्मान आज्ञा दिवची कसले तुमकां मुक्ती मेळ्ळे म्हूण सांगून ह्या भागवत तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्य सांगताचे नेच्छन्ति सायुज्यमपि फलत्वेन हरिः यदि ददाति भक्ति संतुष्ट आज्ञात्वेनैव गृह्णते म्हळ्यार तै सायुज्यमपि फलत्वेन हरिः यदि ददाति भक्तिसंतुष्टः आज्ञात्वेनैव गृह्णते एक भक्तू परमात्माला आज्ञा म्हूण लेखून मुक्ती घेता काय परमात्मानं म्हाका दिल्ली म्हूण लेखून ती परमात्माला आज्ञा म्हणून सांगून ताणें मुक्ती घेवची कित्याक ताका परमात्माला भक्ती करची श्रेष्ठ म्हूण दिसची भक्तय आसाची तशी तांकां मुक्ती म्हळ्यार एक परमात्माला आज्ञा ती जाल्ल्या तुगेले जाल्ल्या वस्तू मुक्त लोकांक त्या दंतांनी वचूंक जाता तशें जावन भगवंताला केन्नाय कशी म्हळ्यार परमात्माला दर्शन मेळ्ळ्यार एक मुक्त लोक मेळटा म्हूण म्हणटा पळय तें दर्शन कोणा मेळटा ध्यान योगींक म्हणटाचे ध्यान योगीक परमात्माला दर्शन मेळटा जाल्यार कशी नमने ध्यान जावका पळय प्रतिनित्य 4 घळीग म्हळ्यार 1.5-3 घंट म्हूण येता ते दोळतय ध्याना बैसून परमात्माले दर्शन मेळका ध्याना बैसून कसं ध्यान करचें न्ही परमात्माले एक दर्शन दोळ्याद्रा ते मुचवलेले दोळ्याद्रा आयली म्हूण जाल्यार ते 4 घडी थंय त्या परमात्माले एक रूपच पळय ते हेकड तेकड वचनाच एक फ्रॅक्शन ऑफ ए सेकंड म्हणटा पळय तितली वेळी ते आमगेले मना दुखून हेकड तेकड वचनाच तसल जना वैकुंठ मेळटा म्हणटाचे प्रतिनित्य 2 घडी तशी परमात्माला दर्शन चुकना अशी कोणा मेळटा ध्यानांतू ताका सत्यलोक मेळचे काय स मात्रे काल एक मात्र म्हळ्यार एक ह्रस्वाक्षर उच्चार करचे म्हळ्यार अ इ उ आमी म्हणटा पळय ही एक मात्रा तसल स मात्रा तितले काळ एक मन देवाल वयर दवरूं जाल्यार ताका तपोलोक मेळटा म्हणटाचे मागीर एक मात्रे काल जाल्यार जनोलोक
एक काल वास मात्रे काल जलर महरलोक जलरी तंतु त्यो चमकलेल जना वापस येऊ का म्हण म्हणटा तेशच्यान भगवंताल दर्शन कशें मेळचें दीर्घ काल आमकां भगवंत ध्यानांत मेळटा म्हण जाल्यार ताका वैकुंठ प्राप्त जाता म्हणटा तेशच्यान हांगा देव म्हणटा पळय अनुचिंतयन म्हळ्यार अनुचिंतयन म्हळ्यार निरंतर ध्यान करच्याक अनुचिंतयन म्हणचें निरंतर ध्यान तशी तांकां मात्र अनुचिंतयती म्हणचें हे सगळो दीस निरंतर जावन परमात्माला अनुग्रहा खातीर ध्यान करता पळय तांकां मोक्ष मेळटा जाल्यार तांकां वापस येवचें तसलें जनन मरण कसलें ना हें पुराण कालांतू भुंय मध्य सुचें वयर 7 लोक तोग्ग 7 लोक म्हूण आमी पुराणांत पुराय आयकल्यात न्हय एक ब्रह्मांड थंय जाल्लें म्हळ्यार एक ब्रह्मांडांतू 14 लोक तांतू भुंय ताजे वयरी 7 लोक तोग्ग 7 लोक म्हणटाचे आमी जाल्यार हें एक असलें एक ब्रह्मांड न्ही कितले की ब्रह्मांड सृश्टी करतके परमात्मो ताजे खातीर ताका अखिलांड कोटी ब्रह्मांड नायका म्हणचे जेवो सहस्र कोटी ब्रह्मांड नायका आनी म्हणाचें ताका तशीची हें एक ब्रह्मांड देवान सृश्टी केलेली न्ही म्हणटन कितले की ब्रह्मांड करले ते तितली ब्रह्मांडांत कितली ब्रह्म इंद्र रुद्र असल पुराय जन आसताची तई कोणाक हांगा जन्मा येता त्या ब्रह्मांडांत कोण जाल्यार भूलोकांत जन्मा येवो तांणी केल्लेले कर्माक तांणी फलापेक्षे आसून कर्म केल्ली म्हूण जाल्यार तांणी निश्काम कर्मी जाल्यार तांकां मोक्ष मेळटा सकाम कर्मी जाल्यार तांणी सत्कर्म करता म्हळ्यार वयन तेदन तांकां उर्ध्व लोका वचा जाता थंय कसं की तांणी केलेलें पुण्य खर्च करून तांणी वापस जन्मा येवका जाता हाकाची परमात्मान म्हणलेलें योगभ्रश्टो बी जायते शुचीनाम श्रीमतानाम गेहे योगभ्रश्टो बी जायते म्हण अर्जुनाले सांगन योगभ्रश्ट म्हळ्यार कसं न्ही हांगा कसं की तांणी चांग काम केल्लें सत्कर्म केल्लें मागीर स्वल्प काळान कसं की सोडका जाल्लें तांगेले ते दीर्घ कालाचे सत्कर्म जायनी सोडतरी तांणी योगभ्रश्ट जालींच म्हणलें पळय मागीर तांणी खंयचेरी तर जीवन केल्यार ते योग केल्लेले खातीर जावन तांणी ते उर्ध्व लोका वचून सुख भोगता विंगड हांगा एक चांग सत्कुलांत जन्मा येता विंगड मागीर त्याची कुकर्म केलेले जन तांणी अधोलोकाक वचचें ते खर्च तरी ते अधोलोका वचून ते पापय खर्च करूस ते दोळटय तांणी ते अधोलोकांत रब्बुका ते जाले नंतर वापस जन्म येता आनी तांकां मनुश्य जन्म न्ही मेळना कोण कुकर्मी की तांकां तिर्यक येवनी म्हळ्यार तांणी खंयची एक प्राणी जावन येवचें तशी महाभारतांतू एक काणी मेळटा आमकां ती न्हिचावन काणी व्हडस जाल्यार तुमकां हांव सूक्ष्म जावन सांगता पळय एक राना वाटेन एकलो वो तर आसतकय तो पांय ताका एक रुक्का पडला सिरकल्लो तो येद्रा पडटा पडलेलो खंयच्यान तूं येद्रा एक व्हड पोट्ट बांय आसता तांतू पडलें ते पडत म्हणटना ताका हातान तो ह्यो देवा म्हूण लेखूका जाल्यार ताका हातान तो ताका एक पाळ मेळ्ळें रुक्काचें लांबील पाळ ते धरून ते बांयत पडन अशी लांबता तो लांबील मनशा सुकसवे वयरी ते दोनी व्हड विंदूर बैसून ते पाळ रुक्का खंय तुकून लांबतरस पळय रुक्का खंय तुकून जॉयंट जावन आस थंय कातरसी तर आसाची थंय तो आतां ताका वयर पळयतना दिसता आतां आनी कडेन ते कुडकी केलें म्हण जाल्यार हांव वापस बांयत न्हय म्हूण दिसता तोग्ग पळयत तोग्ग पळयतना एक व्हड हेब्बाव तोंड करून बसला आनी एक वाग आसा गे तो हेब्बाव ह्यो वयर दुखून केदन पडटा केदन गिळचें म्हूण तो राखून बसला जाल्यार ती गाय तो वागू भुकेन तोग्ग पडल्या पुरो हांव खात्ता म्हूण राखून बसला पण हाका दोनी दिक्कांनी हाका मरण भंय खंय वयरी पाळ बी कुडके जाली म्हूण जाल्यार यो तोग्ग बांयत पडलो खंय पडलो एक वे हेब्बावाल तोंडा एक वे बागा तोंडांत वय बे म्हणटना ताका सुकस पळय आत्तानी आनी घडीन त्या विंद्रान त्या पाळ कट केला हांव पडलो म्हळ्यार खंडीत गोतच ताका त्या वेळाक त्या रुक्का वयरी एक मोवा मारलें आसतकय ते मोवा मारले दुखून एक तेंबो मोव तागेल्या हातार पडतकय ताका थंय दुखून पळयता मोव म्हूण कळ्ळें ते लेवलो तो लेवलो मान न्ही वयरी पळयत खंय मोवा हें थेंबो पडचें दिसून तो जीब भायर घालन ते मोव गिळया म्हूण सांगून पळयत रस पळय
ताका गोತ್ತस आत्नी अन्य गडी ನಾವು ಮರ್ತಾ ವೈರ್ದುಕುನು ರಾಜ್ಯ ಹತ್ತದಕ್ಕುನ್ ತುಂಟ ಇವಿಂದ್ರನ್ ಕಟ್ಟಕೆಲ್ ಕುಳ್ಳೆ ರಾಜ್ಯ ಹತ್ತದಕ್ಕುನ್ ತುಂಟ ತೊಗ್ಗು ಪಳೆ ಏಕವೆ ಹೆಬ್ಬವ ತೊಂಡಂತ ಏಕವೆ ಬಾಗ ತೊಂಡಂತ पडता असलेक मरणा भय असतानाही ताका वैराग्य येना नशी पडलल मोव लेवू वत कैतो तशीच आम्ही जीवन आणतो दुःख चढ अशाश्वत जीवन ಗೊತ್ತ ಸಾಮ್ಕಾತನೇ अन्य गडी ನಮ್ಗೆ ಮರಣ ಪ್ರಾಪ್ತ जत्ता म्हूण जलरी हांगा जन्मा येवका म्हूण सांगून आमी आशे पावताची जन्मा येताची कसं कष्ट भोगता नाही ताजी मध्येन तूं मोवा थंबुसी एक की दोन की सूख मेळटा पळय ते सुखा खातीर जीब चपडान बसता चमी मेळचे 100 दुख्खान तूं एक सूख म्हूण सांगून आमकां त्या मना वचना ते सूख मेळटल न्हू म्हूण सांगून जीब भायर घालून तो केन्ना तो थंबो तोंडा पडता म्हूण राखून बसला पळय तशी आमी आत्नय अन्य गडीन आमकां सूख मेळटा म्हणल्यार खंडीत म्हूण सांगून आमगेले मनांत येता तशीची एक पंत एक काणी अच्युतदास मामानं सांगिल्लें चेडवांक निमगिलके कसाने म्हूण म्हळ्यार मास्टरान वैकुंठा विशयी पळय सांगून तुमी वैकुंठा वत्ताचे वे म्हूण म्हणलें की ते हात उबारायचे म्हणून कोणेय उबारनीकय हात कळव्या त्या वेळाक त्यांनी निमगिलकी त्या उबारनाचे हात वैकुंठा वचे आशे कोणाकय ना हांवें त्यांनी म्हणलें की कोण ते शंखचक्र धोर 4 हात घेवन पितांबर घालून सगळो दीस भोंवचे मास्टरा एक गडी बैसका म्हळ्यार ना एक बड न्हिदो का म्हळ्यार येसकी ना की कशी न्हिदो ते आमकां नाका बा ते वैकुंठ म्हूण म्हणली की कळव्या तशी आमकां थंय न्हिदोच्याकय नाका कसली नाकाची नाका त्या चेडवांक अज्ञानी म्हणचे पळय चेडूंक केन्नाय ज्ञान उणशिल्लें ना तीची स्थिती आमगेली न्हय हांगा तशी आतां अंत कसं सांगलें आ ब्रह्म भुवन आलोके म्हूण सांगून देवान कसं सांगलें ब्रह्म सदन भूलोकाचे मध्यभागाचे मेरू सदन थंय चमकलेले जनाकय पुनर्जन्म ना म्हळ्यार ह्या भूलोका वयरचे ब्रह्मलोक जलरी जनसंपर्क नातील अंतरिक्षांतू भूहवा स्वहा असल लोकांतू जनलोकां थंय साधन केलेले जन वचून पुनरावर्तनस तप सत्य लोकांतू साधन केलेले जना चमकल्या पुनरावर्ती ना जाल्यार परमात्मान सांगिल्लें तेन्ना तांणी अंशावतार घेवन अंशस्वरूप घेवन येवका जाता जाल्यार कोण ते भुवना आ ब्रह्मलोका पशे वयरची लोक वैकुंठा वतकी तांकां मांद्र पुनरावृत्ती ना म्हूण कळ्ळें तशी परमात्माले ब्रह्मांता तशें जावन पळय आमी पांय पडटना ब्रह्मांता गुरवत साक्षात म्हूण म्हणचें तशी मुखार सुनू वायू भारतींक ब्रह्म सरस्वतींक गेले पट्ट मेळता देखून आमी म्हणचें ते आमगेले आमी पुरय ते ब्रह्मालांतू अंत जावचे म्हूण सांगून तशी हांगा जनन मरण ना म्हणलें एक नियम आमकां कळ्ळें कोणाक मुक्त जनाक मात्र म्हूण सांगून वैकुंठांत ही सप्त आवरण आसता भायरच्यान ते थंय पुरे अमुक्त जन आसताची ते सप्त आवरणा नंतर विरजा नदी व्हळता ते विरजा नदी नंतर मध्यंत वैकुंठ आसता ते विरजा नदी ते कसले म्हूण म्हळ्यार परमात्माले सेवा थंय लक्ष्मी पुराय रुपार राबून करता छत्र ಚಾಮರ ವ್ಯಜನ पर्यंक तशी पात्र रूपದಲ್ಲಿ ನಿಂತು म्हणटा पळय थंय छत्र म्हळ्यार छत्र न्हय ती लक्ष्मीच कय ती छत्र जावन देवाल सेवा करता चामर म्हळ्यार चामर न्हय ती वै लक्ष्मी चामर रुपार देवाल सेवा करता अशी लक्ष्मी थंय पुराय रुपार थंय देवाल सेवा करतना वैकुंठ लोकांतू तशीची देवाले न्हिदल्यार एक होम मणी जावन आसता खंय ती वै लक्ष्मीची म्हूण म्हणटाची तशी ती मुखार सुनू ती ಒಟ್ಟು जावन ती होम ती विरजा न्हंय जावन व्हळता थंय कोण स्नान करता की तांणी मुक्तस्थाना येवन पावतात ते दोळ तांणी अमुक्तस्थानांत आसताची ते दोळ थंय तांकां मुक्तस्थान ना जाल्यार तांकां परमात्मा पळोवचें ना हांवें म्हळ्यार अमुक्तस्थानाकय परमात्मू तांकां पळोवचें येता खंय मुक्तस्थानांत परमात्मो स्वयं आसता जाल्यार अमुक्तस्थानांक केन्ना ताका कुश जाता तेन्ना तो परमात्मो तांकां दर्शन दिवच्याक येता म्हूण सांगून तशी एक कमले कमलालये म्हूण म्हळ्यार पद्य आसा तांत भितरी म्हणटा पळय लक्ष्मीक कसलें म्हूण म्हळ्यार ಲಿಂಗ ಶರೀರವ ಭಂಗವಗೈಯಲು ನಿನ್ನಂಗ ಸಂಗದ ಬೆವರಿನ म्हूण म्हळ्यार तीच ती विरजा न्हय लक्ष्मीले ते अंग संगाचे होम म्हळ्यार विरजा न्हय ते विरजा न्हय हितून आसले रे तांकां
लिंग शरीर भंग जावन मुक्त लोकांतू वताची म्हूण सांगून म्हणटात. तशी आतां आमकां कळ्ळें मुक्त जनांक जन्म मरण ना आनी परमात्मुची सर्वतंत्र स्वतंत्र हांगा सृश्टी संहार आनी स्थिती तिनी वरचे परमात्मनच म्हूण सांगून कळ्ळें न्हय. आनी तो सांगता कसलें म्हळ्यार परमात्माले वेळ कितलो म्हूण कितलो वेळ परमात्माक कितले युग तागेले एक रात्री म्हळ्यार कसलें एक दीस म्हळ्यार कसलें हें पुरें सांगता आसा परमात्मो. ते विशयी आमी फायच्या दिसाचे गितामृतांत पळोवया. आजी सांगेल सर्व विषय परमात्माले गुरुंगेल चरणा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.